हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 5 तर यामधील जो तुमचा बँकिंग अँड फायनान्स हा जो विषय आहे तर त्यामधील आपण पूर्ण प्रकरणाचा थेरी नोट्स आपण पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील. त्यामुळे तुम्ही माझे कोणतेही व्हिडिओ मिस करणार नाहीत. तर बघा, आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये जो तुमचा बँकिंग अँड फायनान्स आहे तर याचा पूर्ण सिलेबस याचा मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला होता. ज्यांनी कोणी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर व्हिडिओ पाहून घ्या. सिलेबस तुमच्याकडे जर असेल तर तुम्हाला अभ्यास करण्यासाठी सोपं पद्धतीने जाईल. तर बघा, बँकिंग अँड फायनान्स यामधील प्रकरण पहिले, इंट्रोडक्शन टू बँकिंग. तर इंट्रोडक्शन टू बँकिंगमध्ये आपण काय काय बघणार आहोत. तर बघा, पहिला आहे मीनिंग, कन्सेप्ट अँड डेफिनेशन ऑफ बँक, ओरिजिन ऑफ बँकिंग, ब्रीफ हिस्ट्री ऑफ बँकिंग इन इंडिया, स्ट्रक्चर ऑफ इंडियन बँकिंग सिस्टीम अँड इम्पॉर्टन्स रोल ऑफ बँकिंग इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक. तर हे आपण बँकिंग अँड फायनान्स यामधील प्रकरण पहिले, इंट्रोडक्शन टू बँकिंग यामध्ये आपण पाहणार आहोत. तर बघा, पूर्ण प्रस्तावना तसेच नोट्स तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटून जातील. तर बघा, आपण भारतीय बँकेचा इतिहास हा चॅप्टरचं नाव असेल. जे विद्यार्थी मराठी मीडियमला आहेत त्यांच्यासाठी या नोट्स आहेत. जे इंग्लिश मीडियममध्ये आहेत, जर त्यांना इंग्लिशमध्ये नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला त्या नोट्स अवेलेबल करून देईन. तर बघा, प्रस्तावना. तर सगळ्यात आधी आपण प्रस्तावना बघणार आहोत. ज्यांना कोणाला लिहून घ्यायचं आहे त्यांनी लिहूनसुद्धा घेऊ शकतात. तर वहीमध्ये ज्या पद्धतीने प्रस्तावना दिसत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला एक्झाममध्ये सुद्धा लिहायची आहे. तर बघा, प्रस्तावना आपण वाचून घेऊया. तर आधुनिक काळात बँकिंग व्यवहार हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. तसेच मानवी शरीरात रक्तवाहिन्यांना जेवढे महत्त्व आणले तेवढेच महत्त्व अर्थव्यवस्थेत बँकांना असते. बँकांचा विकास हा देशाच्या आर्थिक उन्नतीचा पाया आहे. देशाची आर्थिक प्रगती आणि बँक व्यवसायाचे हे असे अतूट नाते आहे. आणि बँका प्रत्यक्ष चलन व पतनिर्मितीच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला पैशाचा पुरवठा करतात. त्यामुळे बँका या अर्थव्यवस्थेच्या प्रमुख आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जातात. पैसा हा नाशवंत नाही आणि तो व्यवहारात वापरण्यात व संचित करण्यात सोपा आहे. पैसा हा सर्वसामान्य विनिमयाचे साधन असल्यामुळे पैशाच्या मदतीने वस्तू, उत्पादनाची साधने व उत्पादनासाठी लागणारे श्रमही विकत घेता येतात. त्यानंतर बघा, उत्पादनाच्या प्रक्रियेत बचत व गुंतवणूक या दोन घटकात प्रभावी समन्वय साधण्याचे काम बँका करतात. वित्तीय व्यवस्थेत बँकांच्या कार्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. देशातील नागरिकांना बँकेच्या कार्यामुळेच बचतीच्या सवयी लागतात. बँका गरजू व्यापारी आणि व्यक्तींना कर्जे देऊन त्यांच्या गरजा पूर्ण करीत असतात. तर ही झाली तुमची प्रस्तावना. तर हे प्रस्तावनेमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत मीनिंग. तर बघा, बँकेचा अर्थ व व्याख्या काय आहेत. तर बँकेचा अर्थ आहे, बँक या शब्दाला सर्वसाधारण माणूस आज सुपरिचित आहे. भारतासारख्या विकसनशील देशात निरनिराळ्या विभागांशी आर्थिक संपर्क ठेवण्याचे कार्य बँका करतात. बँक हा शब्द पैशाची देवाणघेवाण बद्दल वापरला जातो. आर्थिक व्यवहार 113 दिवसात बंद पडल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला खीळ बसल्याचा धोका असतो. बँकिंग म्हणजे लोकांकडून ठेवी स्वीकारणे व लोकांना कर्ज देणे. बँकेच्या व्याख्या विविध तज्ज्ञांनी केल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेत. तर बघा, बँकेच्या व्याख्या या तुम्हाला क्वेश्चन सोडवत असताना 3 कंपल्सरी लिहिणे गरजेचे आहे. तर बघा, व्याख्या आहे पहिले, डॉ. H.L. हार्ट. तर जी व्यक्ती आपल्या दररोजच्या व्यवहारात ठेवीदाराकडून ठेवी स्वीकारते आणि ज्या व्यक्तीकडून किंवा ज्यांच्या खात्यात तो जमा झाला आहे त्यांच्या धनादेशांचे शोधन करते ती व्यक्ती म्हणजेच बँक होय.
त्यानंतर दुसरी आहे वॉल्टर ली. तर बँक म्हणजे अशी व्यक्ती की जी लोकांच्या ठेवी स्वीकारते व या ठेवी धनादेशाद्वारे मागता क्षणी त्यांना परत करते. त्यानंतर आहे तिसरी डेफिनेशन श्री किनले. तर ज्या लोकांकडून सुरक्षिततेच्या मर्यादा लक्षात घेऊन लोकांना आगाऊ रकमा किंवा कर्ज दिली जातात आणि ज्या संस्थांजवळ आपल्या आवश्यक वाटलेल्या लोकांकडून पैसे ठेवला जातो अशी संस्था म्हणजे बँक होय. तर आपण प्रस्तावना पाहिलेली आहे, मीनिंग अँड डेफिनेशन पाहिलेला आहे. तर आता पाहणार आहोत बँकेचा उगम आणि बँकेचा इतिहास. तर हे 2 पॉईंट आज आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, बँकेचा उगम. बँकिंग व्यवहार हा फार पुरातन काळापासून चालत आलेला आहे. बॅबिलोनमधील लोक आपल्या जवळील मौल्यवान वस्तू सुरक्षित सांभाळण्यासाठी देवळातील पुजाऱ्याकडे देत असत. ग्रीक, इटली या देशातही मंदिराचा उपयोग बँक व्यवसायासाठी करण्यात आला. मंदिरातील पुजारी जे बँकचे कार्य करत लोकांचा शिल्लक पैसा ठेवीच्या स्वरूपात ठेव म्हणून स्वीकारत व गरजू लोकांना कर्जाने देत. या कर्जावर व्याज आकारण्यात येते व तसेच समाजातील श्रीमंत व्यक्ती आपल्या जवळील मौल्यवान वस्तू व पैसा गावातील सोनाराजवळ ठेवत या ठेवीबद्दल सोनार त्यांना पावती देत असत. याचा मोबदला घेत गावातील लोकांचा सोनारावर जास्त विश्वास होता. बँक हा शब्द इंग्रजी भाषेतील असून आज मराठी रूढ झाल्याचे दिसले. बँक हा शब्द दैनंदिन व्यवहारात सहजतेने वापरला जातो. बँकेला मराठीत अधिकोष म्हटले जाते. या शब्दाचा वापर होताना दिसून येत नाही. बँक या शब्दाच्या उत्पत्तीबाबत अनेक मतमतांतरे आहेत. बँक या शब्दाची उत्पत्ती बँको, बँकस किंवा बँक या इटालियन शब्दापासून झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या शब्दांचा अर्थ बाक असा आहे. इटलीतील लोक लोवार्डी प्रांतेत विशिष्ट मार्गावर बाक टाकून त्यावर नाण्यांच्या देवाणघेवाणीचे व गरजूंना कर्ज देण्याचे व्यवहार करीत असत. बँकांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करण्यासाठी वापर करीत असत. त्यामुळेच बँको किंवा बँका या शब्दापासून बँक शब्दाची उत्पत्ती झाली असे समजले जाते. तर हे आपला बँकेचा उगम अशा पद्धतीने झाला. तर हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर बघा, आपल्या सिलेबसनुसार आपण व्यवस्थित नोट अभ्यासत आहोत. त्यानंतर आहे भारतातील बँकेचा इतिहास. तर बघा, स्वातंत्र्यपूर्वीचा काळ म्हणजे 1770 ते 1947. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा काळ 1947 ते 1991. त्यानंतर आधुनिक काळ 1991. तर बघा, भारतीय बँकिंग व्यवस्था ही 3 टप्प्यात विभागणी केली आहे, ज्यात खालील काळांचा समावेश होतो. म्हणजेच काय, तर स्वातंत्र्यपूर्वीचा काळ 1947 पर्यंतचा. दुसरा आहे स्वातंत्र्यानंतरचा काळ 1947 ते 91. स्वातंत्र्यपूर्वी आधुनिक काळ किंवा राष्ट्रीयकरणाचा दुसरा टप्पा 1991 ते आत्तापर्यंत. तर बघा, यामध्ये काय आहे, तर पहिला आहे स्वातंत्र्यपूर्वीचा काळ म्हणजेच 1947 पर्यंतचा. तर बँक ऑफ हिंदुस्तान ही भारतातील पहिली बँक होती. तिची स्थापना 1770 मध्ये झाली व 1832 पर्यंत ती कार्यरत होती. ईस्ट इंडिया कंपनीने भारतात 3 प्रेसिडेन्स बँकेची स्थापना केली, ज्यामध्ये बँक ऑफ कलकत्ता ज्याची स्थापना 1806 मध्ये झाली, बँक ऑफ बॉम्बे ज्याची स्थापना 1840 मध्ये झाली, बँक ऑफ मद्रास याची स्थापना 1843 मध्ये झाली. 1921 मध्ये या 3 बँकांना एकत्रित करून इम्पेरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली, जी नंतर 1955 मध्ये SBI नावाने उदयास आली. या काळात अनेक भारतीय बँकांची स्थापना झाली, जसे की पंजाब नॅशनल बँक 1894, स्थापना बँक ऑफ इंडिया 1906 आणि बँक ऑफ बडोदा 1908. हा स्वातंत्र्यपूर्वीचा काळ. यामध्ये या बँका स्थापना झाल्या. त्यानंतर आहे बघा स्वातंत्र्यानंतरचा काळ.
तर बघा, स्वातंत्र्यानंतरचा काळ कोणता, तर 1947 ते 91. स्वातंत्र्यानंतर भारतातील मोठ्या प्रमाणात बँकेला मान्यता मिळाली, तसेच बँक ही व्यवस्था सामान्यपणे रुजू लागली. याच काळात भारताची सर्वोच्च बँक म्हणजे RBI इंडियाची स्थापना झाली, जी पुन्हा भारतात बँकांची बँक म्हणून ओळखण्यात येऊ लागली. RBIला भारतातील सर्व बँकांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देण्यात आला. म्हणजेच इतर बँकांना RBIने घालून दिलेल्या नियमानुसार सेवा पुरवणे बंधनकारक होते. 1909 मध्ये भारताच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधींनी ऐतिहासिक निर्णय घेऊन भारतात 14 मोठ्या व्यावसायिक बँकांचे राष्ट्रीयकरण केले. 1980 मध्ये त्यात अजून 6 बँकांची वाढ करण्यात आली. या राष्ट्रीयकरणाचा मुख्य उद्देश हे सामान्य माणसापर्यंत तसेच ग्रामीण भागापर्यंत व आर्थिक स्थिरता हे होते. 1975 मध्ये ग्रामीण भागात बँकिंग व्यवसाय पोहोचवण्याच्या उद्देशाने क्षेत्रीय ग्रामीण बँकांची निर्मिती केली, जेणेकरून सामान्य जनतेपर्यंत व ग्रामीण भागापर्यंत बँकिंग व्यवस्था पोहोचवता येईल. अशा पद्धतीने हा होता स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा काळ. त्यानंतर बघा आधुनिक काळ. तर आधुनिक काळ म्हणजेच 1991 नंतर भारतीय बँकिंग व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणले, कारण भारताने पहिल्याच पॉलिसी म्हणजेच LP9 पॉलिसी म्हणजेच उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण याची सुरुवात केली. याच काळात भारतीय बँकिंग व्यवस्थेत बदल घडवून आणला. डॉ. नसीलम यांच्या अध्यक्षतेखाली 2 वेळा कमिटी स्थापन करण्यात आली. मुख्य उद्देश देशातील बँकिंग व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवणे हा होता. या कमिटीचा स्वीकार करून भारतीय सरकारने भारतात खाजगी बँकांना बँकिंग व्यवस्था सुरू करण्याची अनुमती दिली. त्याचा परिणाम असा झाला की खाजगी बँक व सरकारी बँक यांच्यात तीव्र स्पर्धा सुरू झाल्यामुळे सामान्य ग्राहकांना बँकांकडून अधिकाधिक सुविधा मिळू लागल्या. तर अशा पद्धतीने भारतातील बँकेचा इतिहास हा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय बँका म्हणजेच भारतीय बँकिंग व्यवस्थेचा इतिहास पाहिलेला आहे. तसेच बँकेचा उगम, बँकेचा अर्थ, व्याख्या, त्याचबरोबर भारतीय बँकेचा इतिहास हा सुद्धा आपण पाहिलेला आहे. यात काही अडचण असेल किंवा काही ओळखू येत नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भारतीय बँकिंग संरचनेची प्रकार पाहणार आहोत. तर नेक्स्ट व्हिडिओ पाहायला विसरू नका. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.